गुलाम नहीं होता, ना ही किसी की खूबसूरत मोहतरमा। जो वक्त के साथ चलता है वही असली सिकंदर होता है। आखिरी 1 मिनट बाकी है। तो इस मैच के अंपायर हो गए प्रवीण भगत फ्रॉम वासीगा और स्वप्निल नाइक उर्फ लालू फ्रॉम बोनकोड़े। तो ये दो नामचीन खिलाड़ी इस मैच में अंपायरिंग का रोल अदा करेंगे। आज कुमार 11 तुर्बे के खेल का खास करके मजा देखने के लिए मिलिंद पाटिल, जो कम से कम 2-3 साल पहले नई मुंबई के टेनिस क्रिकेट जगत का लेखा जोखा लिखते थे, लेकिन जैसे इंडिया क्रिक आई उन्होंने अपने आप को पीछे ढकेल दिया। उन्होंने कहा कि इंडिया क्रिक के माध्यम से आप पूरा पोस्टमार्टम किया जा रहा है तमाम टेनिस क्रिकेट जगत का, तो उन्होंने पीछे ढकेल लिया, अपने आप को रोक लिया। लेकिन अब तक उनका योगदान जो था वो बहुत ही शानदार रहा। रामतरुण तुर्बे के पूर्व कप्तान रह चुके हैं, काफी क्रिकेट का लेखा जोखा लेते हैं, तो उनका भी यहाँ पर आगमन हो चुका है। कुमार 11 तुर्बे, क्योंकि इसके बाद जीआर तुर्बे का मुकाबला है, तो उस मैच को भी देखने आइए। रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, दिल जायली पाट. धन्यवाद डीजे। कुमार 11 तुर्बे, वेळ वाया घालू नका। कुमार 11 तुर्बे, वेळ वाया घालू नका, आधीच इथं उशीर झालेला आहे। पहिला चेंडू फेकल्यानंतर 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल कुमार 11 तुर्बे तुम्हाला उर्वरित 29 चेंडू फेकण्यासाठी। लक्ष द्यायचं, कारण आमच्या टायमरवर धारीसारखी नजर आहे। विशेष सहकार्य करावे दोन्ही संघांना विनंती करतोय। तसेच समालोचक कक्षाच्या समोर जी मैदानामध्ये लक्ष्मण रेखा आखलेली आहे, एखादा फलंदाज जर बाद होतोय आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्याच्या आधी त्या सीमारेषेच्या क्रॉस करण्याच्या आधी नवीन फलंदाज उतरणे खूप महत्वाचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल। तो मैच शुरू होने का इशारा देते हुए तो गेंदबाजी की बागडोर संभालेंगे कुमार 11 तुर्बे की तरफ से भूषण पाटिल नए गेंद से गेंदबाजी करेंगे, जबकि राकेश मूर्ति एरोल की तरफ से दोनों सलामी बल्लेबाज आ चुके। स्ट्राइक पर है पार्थिव और नॉट स्ट्राइक पर है गणेश। तो ये दो आरंभिक बल्लेबाजों की जोड़ी, 5 खिलाड़ी ऑफ साइड में सर्कल के अंदर, स्वीप और कवर, बैकवर्ड पॉइंट, डीप शॉट, एक्स्ट्रा कवर, सिली मिड और शॉट, लॉन्ग ऑफ। ये है फील्डिंग की सजावट। 2 खिलाड़ी ऑन साइड में, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉट डिप मिड विकेट। पहली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, लेग स्टंप से बहुत ज्यादा बाहर, दिशाहीन गेंदबाजी। पहली ही गेंद अंपायर स्वप्निल नाइक ने 1+1 यानी 2 रन का इशारा दे दिया। अतिरिक्त रन ने राकेश मूर्ति एरोलो टीम का खाता खोल दिया। तो कहीं ना कहीं भूषण पाटिल को यह समझना चाहिए, बड़े खिलाड़ी है, एक ऑलराउंडर खिलाड़ी है, दुबई और कतार जैसे देशों में अपना जलवा बिखेर कर आ चुके हैं, लेकिन यहाँ पर इस मैदान पर पहले ही गेंद दिशाहीन, दाहिने हाथ से ओवर द विकेट, उम्दा शॉट, सिली मिड ऑफ के ऊपर से बेहतरीन टाइमिंग के साथ गेंद जारी, वाइडिश लॉन्ग ऑफ, बाउंड्रीज के बाहर, 4 रनों के लिए डीजे।
पहली ओवर अगर देखा जाए भूषण पाटिल ने गेंदबाजी की, बहुत ही महंगे साबित हुए, बड़े खिलाड़ी हैं लेकिन इस विकेट पर बहुत ही महंगे साबित हुए। 21 रन दिए जो कि आज के अगर मैचों की बात की जाए सबसे महंगा ओवर। उसके बाद गेंदबाजी करवाने हैं रवि म्हात्रे, वो भी महंगे साबित हुए, उन्होंने अपनी ओवर में 17 रन दिए। तो कुल मिलाकर पावर प्ले में राकेश मूर्ति आयरोली टीम ने 38 रनों का स्कोर खड़ा किया 19 की औसत से। 18 गेंदें बची है, 10 विकेटें हाथ में। आप गेंदबाजी में एक और बदलाव, नमित टीम की तरफ से तीसरी ओवर, व्यक्तिगत के तौर पर पहला ओवर दाहिने हाथ से ओवर 2 विकेट। गुड लाइन पर टप्पा खाने के बाद गेंद को शॉर्ट बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में ढकेलने का प्रयास, रन छुड़ाने की कोई कोशिश नहीं की दोनों खिलाड़ियों ने। ये पहला गेंद जो है इस इनिंग का अगर देखा जाए जो डॉट निकला हुआ गेंदबाज नमित के माध्यम से, तारीफ करनी चाहिए, जबकि दोनों बल्लेबाज पूरी तरह से सेट हो चुके। ऐसे स्थिति में अब दोनों बल्लेबाजों पर दबाव बढ़ाने का प्रयास, दाहिने हाथ से फिर से ओवर 2 विकेट, ढीले हाथों से गेंद को ढकेलने का प्रयास, पहली सफलता गेंदबाज नमित के दूसरी ही गेंद पर पहला झटका राकेश मूर्ति आयरोली टीम को। डीजे का प्रयास, पहली सफलता गेंदबाज नमित के दूसरी बाई वाड्यावर या डीजे सोनू म्हणू वाजतो. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. डीजे तो पहला ब्रेक थ्रो गेंदबाज नमित की गेंदबाजी पर अपनी तरफ से पहली ओवर और अपनी पहली ओवर की दूसरी ही गेंद पर सलामी बल्लेबाज गणेश को मैदान का रास्ता दिखा दिया। ज्या प्रेक्षकांनी जी कॅच पकडली असेल त्याला ऑरेंज कॅप घेण्यासाठी यायचं आहे. प्रेक्षक मायबाप तुम्हासाठी सुद्धा इथं ऑरेंज कॅप ठेवले हरीश भोरे यांच्या माध्यमातून. दाहिने से ओवर 2 विकेट, शॉर्ट पिच गेंद स्क्वेयर क्षेत्र में गेंद जाती हुई खिलाड़ी है वहां पर गोविंदा जर कॅच पकडले असेल तर कॅप घेण्यासाठी यायचं आहे. तो 1 रन मिलेगा. तो इस 1 रन के साथ राकेश मूर्ति आयरोली का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 39 रन एकमात्र विकेट के नुकसान पर. तो ये साझेदारी तोड़ने का कामयाबी यहाँ पर मिली है गेंदबाज नमित की, यहाँ पर तारीफ करनी चाहिए. 3 गेंदों में 1 विकेट प्राप्त किया है गणेश के रूप में और केवल 1 रन. जबरदस्त गेंदबाजी, जबकि साझेदारी को तोड़ने में कामयाब. फुल टॉस गेंद थी, हल्की सी अपील की अंपायर पर दबाव बढ़ाने के प्रयास, लेकिन अंपायर की तरफ से लेग बाय का इशारा. 1 रन मिलेगा राकेश मूर्ति आयरोली के खाते में. तो इस 1 रन के साथ 40 रन. तो पहले विकेट के लिए 38 रनों की साझेदारी गणेश और पार्थिव के बीच में. अब नए बल्लेबाज बाबू जो कि 1 रनों के निजी स्कोर पर खेल रहे हैं और यहाँ पर नमित की तारीफ करनी चाहिए. निश्चित तौर पर कप्तान ने नमित को गेंदबाजी पर लाकर कोई गलती नहीं की. 2 गेंदबाजों की अगर बात की जाए, रवि म्हात्रे और भूषण पाटिल महंगे साबित हुए, लेकिन नमित उससे विपरीत गेंदबाजी करवा रहे हैं. फिर से शॉर्ट पिच गेंद डीप लॉन्ग ऑन क्षेत्र में एक और लंबा हिट, बेहतरीन टाइमिंग के साथ यहाँ पर मैग्निफिसेंट 6 रन. डीजे बात की जाए, रवि म्हात्रे और भूषण पाटिल महंगे साबित हुए, लेकिन नमित उससे विपरीत गेंदबाजी करवा रहे हैं. फिर से शॉर्ट पिच गेंद डीप लॉन्ग ऑन क्षेत्र में एक और लंबा हिट, बेहतरीन टाइमिंग के साथ 1 विकेट. गेंदबाज नमित फिर से तैयार, दाहिने हाथ से और 2 विकेट इस बार पुल करने की कोशिश. स्क्वायर क्षेत्र में इस बार बहुत उम्दा शॉट, बेमिसाल टाइमिंग, लगातार बैक टू बैक 2 छक्के मिलने के बाद राकेश मूर्ति आयरोली का स्कोर 46 लॉस टू 1 विकेट. गेंदबाज नमित फिर से तैयार, दाहिने हाथ से और 2 विकेट इस बार पुल करने की कोशिश. स्क्वायर क्षेत्र में इस बार बहुत उम्दा शॉट, राकेश मूर्ति आयरोली का बेमिसाल टाइमिंग, लगातार 52 रन. तो पहला विकेट 38 रनों की साझेदारी के बाद गिरा और दूसरे विकेट के लिए अब तक 14 रनों की साझेदारी बल्लेबाज पार्थिव और बाबू के बीच में चलती हुई. और कप्तान यहाँ पर कुमार 11 तुर्वे की अगर बात की जाए, दबाव जो है वो कुमार 11 तुर्वे पर बढ़ता हुआ. अब तक यहाँ पर कप्तान को रणनीति में बदलाव करना होगा. अक्षय यहाँ पर क्या किस नए गेंदबाज से गेंदबाजी करवाते या फिर रवि म्हात्रे को दोबारा बुलवाते हैं, ये देखना होगा. विकल्प अगर देखा जाए, उनके पास 2 विकल्प है. किशोर सैनी है, उनसे भी आप गेंदबाजी कर सकते हो. तो शायद किशोर इस मैच में नहीं खेल पा रहा, तो एक गेंदबाज यहाँ पर कमी महसूस हो सकती है. तो आज कुमार 11 तुर्वे की टीम किशोर सैनी को मिस कर रही होगी, क्योंकि 2 जो गेंदबाज है भूषण पाटिल और रवि म्हात्रे महंगे साबित होने के बाद गेंदबाजी में एक और बदलाव. ऋषि
टीम की तरफ से चौथी और व्यक्तिगत के तौर पर पहली और राउंड विकेट गेंदबाजी डाल रहे हैं, बहुत ही बढ़िया। हेलीकॉप्टर शॉट मारने का प्रयास किया था लेकिन पूरी तरह से चूक के बल्लेबाज पार्थिव जो कि सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं। पहली गेंद डॉटिंग रेडी एक्स्ट्रा कवर के दिशा में मारने का प्रयास, सिली मिड ऑफ के खिलाड़ी वैदिश पॉइंट कवर क्षेत्र में जाती हुई, लेकिन एक ही रन मिलेगा। तो इस एक रन के साथ राकेश मूर्ति आर्योल का स्कोर 53 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। सलामी बल्लेबाज गणेश का एकमात्र विकेट गिरा है, लेकिन दबाव अभी भी कुमार 11 तुर्बे के खिलाड़ियों पर बढ़ता हुआ। पावर प्ले में रन बनाए, उसके बाद नमित की यहाँ पर तारीफ करना चाहूंगा, लेकिन नमित ने आखिरी 2 गेंदों में 2 छक्के मिलने के बाद दबाव पूरी तरह से बढ़ाते हुए इस बार वो पर एक और बढ़िया शॉट, बहुत ही बढ़िया शॉट। मुझे लग रहा है ये टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट 6 हो सकता है। बहुत ही उम्दा शॉट, बेहतरीन टाइमिंग के साथ जबरदस्त प्रहार, सबसे बड़ा शॉट, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे बड़ा 6 मारने का रिकॉर्ड बूम बूम शाहिद अफरीदी ने 2013 में जोहान्सबर्ग में दक्षिण अफ्रीका के गेंदबाज तोस्तोवे को मारा था 158 मीटर। तो यहां पर इस टूर्नामेंट का सबसे बड़ा हाईएस्ट 6 मारने का रिकॉर्ड बल्लेबाज बाबू को दिया जाता है। उम्दा शॉट डीप लॉन्ग ऑफ की दिशा में सिंगल से काम चलाना चाहेंगे। जी हाँ, बिल्कुल सही निर्णय। देखिए 6 रन मिले, सिंगल से स्ट्राइक, ये एक रन के साथ स्ट्राइक रोटेट किया है, समझदारी के साथ बल्लेबाजी करे। 6 रन मिले, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट किया। टीम का स्कोर 60 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। दोनों खिलाड़ियों की तारीफ करनी चाहिए। इस बार फिर से स्क्वायर क्षेत्र में एक और लंबा 6 रन, इस बार पार्थिव के बल्ले से, सलामी बल्लेबाज पार्थिव के बल्ले से। तो इस 6 रन के साथ 60 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। दोनों खिलाड़ियों की तारीफ करनी चाहिए। इस बार फिर से स्क्वायर क्षेत्र में एक बनाते 73 रन पहले मैच में, 73 रन बनाए थे। बोनकोले टीम ने बनाए थे 73 रन, जो कि हाई स्कोर अब तक का टूर्नामेंट का, लेकिन वो रिकॉर्ड अब टूटने के कगार पे। राकेश मूर्ति के बल्लेबाजों ने हमला बोल दिया, पूरी तरह से दबाव डाल दिया है कुमार 11 तुर्बे के गेंदबाजों पर, प्रहार कर रहे हैं। ऋषि पर हमला बोल दिया है। बल्लेबाज सलामी बल्लेबाज पार्थिव ने राउंड विकेट गेंदबाजी करवा रहे। इस बार गेंद को हल्का सा नीचा रखा, परिवर्तन के तौर पर धीमी फेंकी हुई गेंद, रन चुराने का कोई मौका नहीं। 2 लंबे हिट आ चुके हैं इस ओवर में। इस ओवर से 14 रन अब तक 4 गेंदबाजों को आजमाया है, किसी एक गेंदबाज ने डबल ओवर की गेंदबाजी नहीं की। भूषण पाटिल 21 रन, रवि मात्रे 17 रन, नमित ने 14 रन और ऋषि ने भी 14 रन, यानी चारों के चारों गेंदबाजों ने दोहाई आंकड़े में रन दिया। अब आखिरी ओवर बचा है, 9 व्यक्ति हाथ में है, अनुमान लगाना मुश्किल होगा। गोविंदा यांनी कॅच घेतली होती। मी सन्माननीय रामनाथ भोईर माजी परिवहन समिती सभापती यांना विनंती करतो की आपण गोविंदा याला ऑरेंज कॅप द्यायचा आहे। या ऑरेंज कॅप हरीशी भोईर वॉटर किंग जल माफिया यांच्या माध्यमातून ठेवलेले आहेत। तो आखिरी गेंद, अब गेंदबाजी में एक और बदलाव, ये रणनीति मेरे समझ में नहीं आ रही। भूषण पाटिल अपनी तरफ से दूसरी ओवर, पावर प्ले में महंगे साबित हुए थे, 21 रन दिए थे, अब फिर गेंदबाजी पर है। तो कहीं ना कहीं एक गेंदबाज शॉट है, तो ये साफ दिख रहा है। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बियॉन्ड क्षेत्र में मारने का प्रयास, बाइज के रूप में मिलता है। जी हाँ, इनसाइड एज लगा बल्ले का। स्वप्निल लाइक मुझे इस बात का निशाना दे रहे, 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ 68 रन। दाहिने से फिर से उर्दू विकेट, इस बार हवा में गेंद, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग खिलाड़ी के पास, लेकिन एक ही रन शायद मिलेगा। डिक्लेयर जोन में गेंद गिरी तो 2 गेंदों में 2 रन आ चुके। भूषण पाटिल इस ओवर में अपनी कमबैक करते हुए, अच्छी वापसी करते हैं, और ये जरूरी होता है, बड़े खिलाड़ी है तो सोच इनके साथ, एक पॉजिटिव सोच के साथ, स्वाभाविक सोच के साथ गेंदबाजी करने का प्रयास करना होगा। तो इस 1 रन के साथ राकेश मूर्ति आर्योल का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 69 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। अभी भी 4 गेंदें शेष बची है। जो परसों मैच खेला गया था, उद्घाटन मैच, उस मैच में बोनकोले टीम ने लगभग 73 रनों का स्कोर खड़ा किया था। क्या वो स्कोर को तोड़ने में कामयाब होते हैं या नहीं, ये देखना होगा। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, स्क्वायर क्षेत्र में गेंद है, खिलाड़ी है वहां पर। एक और विकेट का पतन। तो पहली सफलता भूषण पाटिल को और दूसरा झटका राकेश मूर्ति आर्योल टीम को। डीजे
दीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को ढकेल दिया आसानी के साथ एक रन पूरा किया दूसरे की डिमांड यहाँ पर हो गया और नजदीकी मामला हो सकता है दूसरा रन लाने की कोशिश की एक और विकेट का पतन बाबू ने 21 रनों की पारी खेली और बाबू से मेरी गुजारिश होगी ऑरेंज कैप को मैं सम्मानित करना चाहूंगा बाबू को इस इनिंग के बाद तो एक और विकेट का पतन तीसरे विकेट का पतन पहला विकेट गिरा गणेश के रूप में दूसरा विकेट गिरा बाबू के रूप में और तीसरा विकेट यहाँ पर कैलाश के रूप में अपने बल्लेबाज जा चुके मैदान में राजा टीम का स्कोर अगर देखा जाए अभी भी 70 रन 2 गेंदें अभी भी शेष बची है विकेटें काफी हाथ में है लेकिन इस ओवर की आखिरी गेंद भूषण पाटिल की यहाँ पर तारीफ करनी चाहिए अच्छी वापसी किया एक सटीक खिलाड़ी की यही पहचान होती है हिम्मत नहीं हारनी चाहिए कदमों का इस्तेमाल डीप एक्स्ट्रा कवर और वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को ढकेल दिया एक रन पूरा किया और दूसरे की कोशिश और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया जाएगा तो इस 2 रन के साथ 72 रन तो यहाँ पर 1 रन दूर है इस स्कोर को रोकने की आखिरी गेंद बची है यहाँ पर अगर 2 रन बन जाते हैं तो इस मैच का एक रिकॉर्ड है अगर इस टूर्नामेंट का रिकॉर्ड जो है बोनकोड़े के पास 73 रन बनाए थे उस रिकॉर्ड को तोड़ने का प्रयास यहाँ पर होगा आखिरी गेंद बची है देखना होगा क्या सिंगल मिलता है या बाउंड्रीज मिलती है या फिर 2 रन मिलते हैं ऊपरी भाग लगा है पॉइंट क्षेत्र में गेंद चली गई है नो बॉल का इशारा स्क्वेयर लेग अंपायर की तरफ से दूसरे का डिमांड यहाँ पर करने की कोशिश लेकिन एक और विकेट का पतन लेकिन नो बॉल का इशारा फ्री हिट होगा तो टीम का स्कोर एक नो बॉल 1+ यानी 74 रन बन चुका है रिकॉर्ड यहाँ पर तोड़ा है राकेश मूर्ति आयरोली टीम ने सन्माननीय धनाजी पाटील रामचंद्र पाटील यांचे वडील धनाजी पाटील आपणास विनंती की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा शेवटचा चेंडू आहे ना पंच बॉल काउंट नाहीये बॉल काउंट नाहीये नाही नो बॉलला दादा रनआउट असतं कैच आउट बोर्ड आउट पण ते बॉल नसते काउंट तो आखिरी गेंद बची है राकेश स्मृति आयरोली टीम ने अब तक के टूर्नामेंट का हाई स्कोर जो कि बोनकोड़े के पास था वो अब तोड़ने में कामयाबी हासिल की है 74 रन बनाए आखिरी गेंद अभी भी बची हुई है फ्री हिट भी है तो ये फ्री हिट का बल्लेबाज कितना फायदा उठाते हैं गेंदबाज भूषण पाटिल दाहिने हाथ से ओवर द विकेट पटकी हुई गेंद थी पूरी तरह से चूके सीधे विकेट कीपर के हाथ में गेंद ओवर की समाप्ति हो चुकी है तो निर्धारित 5 ओवर की समाप्ति के बाद राकेश स्मृति आयरोली टीम ने 74 रन बनाकर 75 रनों का लक्ष्य रखा है कुमार 11 तुर्बे के सामने तो अगला मुकाबला रामतनु तुर्बे बनाम करावे 11 करावे दोनों टीमों के संगनायकों से मेरी गुजारिश है रामतनु तुर्बे टीम के कप्तान पंकज पाटिल करावे 11 करावे टीम के कप्तान से मेरी गुजारिश है टॉस के लिए आ जाइए कृपया करके टॉस के लिए आ जाइए तो मौजूदा मुकाबला कुमार 11 तुर्बे बनाम राकेश मूर्ति आयरोली के बीच खेला जा रहा है तो निर्धारित 5 ओवर की समाप्ति के बाद 74 रन बनाए और 75 रनों का लक्ष्य रखा है कुमार 11 तुर्बे के सामने कुमार 11 तुर्बे के पास भी आदमखोर बल्लेबाज है तो ये मैच बहुत ही फाइटिंग मैच हो सकता है इतनी आसानी से घुटने नहीं टेकेगी कुमार 11 तुर्बे की टीम दुनिया रोशनी में क्रिकेट खेला जाए और जहां तक भूषण पाटिल रवि मात्री अक्षय जैसे आक्रामक बल्लेबाज हो तो अनुमान नहीं लगा सकते मैच किस तरह मोड़ ले सकता है तो अगला मुकाबला रामतनु तुर्बे बनाम करावे 11 करावे टॉस सटिया संघनायक रामतनु तुर्बे पंकज पाटिल विनंती करतोय टॉस सटिया कुमार 11 तुर्बे लवकर ओपनिंग बैटिंग उतरवायचे तो अगली आवाज मेरे सहयोगी मिस्टर पांडुरंग खिलारे धन्यवाद हेलो 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 DJ Wake up in the mix. धन्यवाद डीजे तर
विनंती आहे, सामना इथे चालू होतोय. रामथण तुर्भे संघाचा कर्णधार पंकज पाटील आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या. करावे 11 संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे अज्जू. तर टॉस साठी तो त्या विनंती करतो, सहकार्य करा तुमच्या माध्यमातून. तर पूर्णपणे इथे लेखाजोखा आपण पाहतोय. पार्थिवने वैयक्तिक 30 धावांची स्फोटक खेळी साकारली, त्यामध्ये 9 धावांचं योगदान दिलं गणेशने आणि त्यामध्ये 21 धावा तब्बल टोलवल्या बाबूने आणि ऑरेंज गेमचा मान मात्र इथे दिला गेला. तर विनंती करतो सामना चालू करा. एक चांगली लढत तुम्ही मैदानामध्ये बघताय. एकीकडे राकेश स्मृती ऐरोली तर दुसरीकडे कुमार 11 तुर्भे. दोन संघादरम्यान चाललेलं घमासन युद्ध आपण पाहतोय. फलंदाजी करत होता राकेश स्मृती संघ, त्यावेळेस मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी झाली आणि पूर्णपणे या स्पर्धेचा जो उच्चांक धावसंख्या होती ती मात्र मोडीत काढले. धावसंख्या ठोकले तब्बल 74 आणि 75 धावांचं टार्गेट ठेवलंय कुमार 11 तुर्भे संघासमोर. तर ज्या जोडीने तमाम प्रेक्षकांची मनं कित्येक वर्ष जिंकून घेतली तीच नवी मुंबईची आवडती जोडी मैदानामध्ये जाते. समोर तुम्ही पाहताय रवी म्हात्रे आणि नॉन सेकंडकडे भूषण पाटील. तर सामना इथे चालू होतो. पहिला चेंडू गोलंदाजाने टाकला. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर असताना चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पंच कळवतात हा चेंडू मात्र खराब आहे, व्हाईट बॉल. अवंतर धावने धावफलक इथे उघडला जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 वर. पहिली धाव इथे जरूर धावफलकामध्ये लागले. हॅलो हॅलो. इथे मात्र गती परिवर्तन, सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. इथे मात्र कुठेतरी पुढे एकदा पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. हा मात्र खराब मार आहे. सातत्याने 75 धावांचं टार्गेट तुम्ही जरूर ठेवलंय, परंतु 75 धावांचं टार्गेट कुठेतरी खराब गोलंदाजीमुळे हे छोटं पडू शकतं. पुढे एकदा सामना इथे चालू होताना आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. एकीकडे मातब्बर संघ कुमार 11 तुर्भे तर तिकटाच ताकदीचा राकेश स्मृती ऐरोली बोनकोडे येथे झालेल्या पाहुणे यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला राकेश स्मृती ऐरोली संघ. त्यामुळे कुठेतरी मनोबल उंचावलंय आणि त्यालाच धरून चांगलं क्रिकेट इथे खेळतोय. बॅटची कडा घेतली जाते, चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये. तत्पूर्वी धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतोय. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी सलामीची जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहताय. रवी सातत्याने नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला अव्वल दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू आणि नॉन सेकंडकडे भूषण पाटील. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, चेंडू हवेत आहे. शतरक्षक धावतोय, इथे मात्र हातातून झेल सुटतोय. प्रयत्न जरूर केला होता परंतु प्रयत्नांना कुठेतरी अपयश आलं. चांगलं शतरक्षण केलं. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 वर. 4 वर. 4 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सुरेख गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र तितकंच चांगलं शतरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सामना इथे रंगतो दोन दिग्गज संघादरम्यान. एकीकडे तुम्ही पाहताय कुमार 11 तुर्भे, दुसरीकडे राकेश स्मृती ऐरोली. 75 धावांचं टार्गेट आहे, कारण क्रिकेट तुम्ही खेळताय. क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट छोटं किंवा कुठलंही टार्गेट मोठं नसतं. तुमच्या मानगडामध्ये जोर असेल, तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी असेल तर त्या टार्गेटवर तुम्ही मात करू शकता. समोर पाहताय भूषण पाटील. इथे मात्र चांगला फटका, सुरेख फटका, चेंडू हवेत आहे. इथे मात्र कौतुक करावं लागेल गणेश. अचूक क्षणी मात्र उडी मारली आणि चेंडू अडवण्यात यश आलं. कौतुक करावं लागेल. सातत्यानं चांगलं क्रिकेट इथे गणेश आपल्या संघासाठी खेळतोय. कदाचित असं वाटलं होतं चेंडू चौकार जाईल, परंतु कौतुक करावं लागेल. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्येमध्ये एका धावेने शेवट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर. 3 चेंडू संपले. 4 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना धाव घेतलेली नाहीये. धावसंख्या 4 वर. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. फटका फसतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू किंचितसा खाली राहतोय. पूर्णपणे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 75 धावांचा पाठलाग करायचा एक भले मोठं लक्ष ठेवलंय. प्रथम फलंदाजी करत असताना राकेश स्मृती ऐरोली संघाने खास करून कौतुक करतोय. बाबूचं लांबलचक उत्तुंग षटकार लगावले, कुठेतरी संघाला चांगली दिशा दिली. पार्थिवने चांगली साथ दिली. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र कळवतात यष्ट्यांना सोडून चेंडू चाललाय. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकलं जात आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर. पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे गोलंदाज टाकतोय. पार्थिव सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय या पहिल्या षटकात. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका. इथे मात्र लगावण्याचा प्रयत्न फसतोय. कौतुक करावं तितकं कमी या पार्थिवचं. पहिलं षटक असतं, पॉवर प्लेचं षटक असतं, दबाव असतो गोलंदाजावर आणि त्या दबावामध्ये मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. समोर तुम्ही पाहू शकाल भूषण पाटील सारख्या मातब्बर फलंदाजाला जकडून ठेवलंय. रवीला देखील आतापर्यंत मोठे फटके मारण्यामध्ये अपयश आले. सुरेख मारायची गोलंदाजी गोलंदाज पार्थिव. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. बॅटची कडा घेतली जाते. बघता बघता चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं इथे पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या, तब्बल 6 धावा आणि संधी मिळते डीजे मास्टरला. तर षटक क्रमांक पहिल्या पॉवर प्लेचं पूर्ण झालं. पूर्णपणे 75 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अतिशय सुरेख गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पार्थिवने केली. पहिली षटक हे मात्र जरूर वर्चस्व गाजवतोय. राकेश मध्ये ऐरोली संघ. इथे मात्र खराब मारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. नो बॉल आणि नो बॉलवर मात्र फ्री हिटची संधी नक्कीच फलंदाजाला मिळेल. कारण जीवनाच्या बाबतीत देखील तसंच आहे. जीवनामध्ये देखील प्रत्येकाला संधी मिळते. जो संधीचं सोनं करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. इथे मात्र क्रिकेटची संधी चालून आले. फ्री हिट आहे. फ्री हिट वर पाहायचं कशा प्रकारचा फटका लगावतोय फलंदाज रवी. मात्र डेंजर मॅन फ्रॉम तुर्बे. गोलंदाज पुढे एकदा सज्ज होतोय. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, हुशारीचा वापर, डोक्याचा वापर केला. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू टाकला आणि त्या चेंडूला ओळखणं कुठेतरी कठीण झालं रवीला. एकच धाव इथे मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावांची धावफलक पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाज वीरू चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू हातातून कदाचित सटकला असावा. नो बॉल. फ्री हिटचा चेंडू मात्र सुरेख टाकलाय आणि फलंदाजाला कुठेतरी जकडून ठेवलाय. 75 धावांचं टार्गेट ज्यावेळेस तुम्ही चेस करता त्यावेळेस चौकार षटकार येणं देखील तितकंच महत्वाचं असतं. पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. उंची जास्त आणि बघता बघता लांबी देखील पुरेशी. पहिला षटकार लगावतोय भूषण पाटील. आपले इरादे इथे स्पष्ट करतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय. तर कौतुक करावं लागेल फलंदाज भूषणचं. लांब लचक षटकार लगावला. आपले इरादे इथे स्पष्ट केले. कारण मोठमोठ्या स्पर्धा ज्या फलंदाजाने गाजवल्या तोच भूषण खेळतोय. मनगटामध्ये पुरेपूर जोर आहे. इथे मात्र दुसरा आखूड पद्धतीचा चेंडू. हा कदाचित या स्पर्धेमधला सर्वात लांब षटकार असावा. या आधी लांब षटकार लगावला होता शिरवण्याच्या आशिषने आणि त्याचा रेकॉर्ड देखील इथे भूषण मोडीत काढतोय. सर्वात लांबचा षटकार लगावतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 20 वर. डीजे प्लीज. आणि त्यांचे 12वे खेळाडू मला माहिती देत आहेत. आजच भूषण मात्र दुबईवरून आलाय 6 वाजता आणि नंतर मात्र या क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही त्याला पाहताय. म्हणजे क्रिकेटवर असणारं प्रेम नक्कीच इथे भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार फलंदाजाने लगावले. त्यानंतर मात्र हॅट्रिकची संधी फलंदाजाला. पहिलं षटक गोलंदाज पार्थिवने सुरेख टाकलं. परंतु या षटकामध्ये मात्र भूषण पाटील धावांचा पाऊस पाडतोय. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. सुरेख फलंदाजी भूषण पाटील. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. डाव्या एसटीला सोडून चेंडू चाललाय. खराब मारा. ज्यावेळेस 2 चेंडू मध्ये 2 षटकार फलंदाज भूषणने लगावले त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना कुठेतरी गोलंदाजावर दबाव तंत्र वाढलं गेलं आणि तो प्रेशर पुरेपूर या सामन्यामध्ये जाणवतोय. खराब मारा. धावसंख्या 21. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता परंतु सारखी सारखी दिवाळी नसते असं म्हटलं जातं. 2 चेंडू मध्ये 2 षटकार जरूर लगावले. त्यानंतर एकेरी दुहेरी धावा काढून स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तिसऱ्या चेंडूवर देखील फटकार मारण्याचा भूषणचा प्रयत्न फसतोय. सुरेख गोलंदाजी. गती थोडीशी कमी केली होती आणि त्यामुळे चेंडू फळी पहिली फिरली आणि चेंडू मात्र थोड्या वेळाने आला. डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी. सुरेख कमबॅक.
गोलंदाज विरूच्या माध्यमातून पुढचा चेंडू विरू टाकतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार लगावले, त्यानंतर मात्र नंतरचे 2 चेंडू सुरेख टाकले. सन्मान्य अतिथी अजित म्हात्रे आपल्याला विनंती करतोय, आपण व्यासपीठावर आहे घनसोली. सन्मान्य अजित म्हात्रे घनसोलीवरून आले, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. धावसंख्या जाऊन पोहोचते 22, 22 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. पाठलाग करायचा 75 धावांचा. गोलंदाज विरू इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे इशारा, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल +1. 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 75 धावांचं लक्ष जरूर तुम्ही ठेवलंय, परंतु अशा प्रकारचे गच्छाळ गोलंदाजीचे चेंडू तुम्ही जर टाकाल तर समोरच्या संघाला ऍडव्हान्टेज मिळेल आणि या अवांतर धावा कुठेतरी तुमच्या संघाला महाग ठरतील. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. बघता बघता चेंडू चाललाय सीमा रेषेबाहेर. या षटकातला 3रा षटकार भूषण पाटील लगावतोय. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलोय. ज्या क्षेत्ररक्षक टाकाल तर समोरच्या संघाला ऍडव्हान्टेज मिळेल आणि या अवांतर धावा कुठेतरी तुमच्या संघाला महाग ठरतील. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. बघता बघता चेंडू चाललाय जाऊन पोहोच सीमा रेषेबाहेर. या षटकात 30 वर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6 आणि हे षटक बरंच महागडं. तब्बल 24 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात तब्बल 30 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि बंदर केला दुबार. पुरी जरा संपूर्ण दांडा कर, पुरी जरा संपूर्ण दांडा कर, पुरी जरा संपूर्ण दांडा कर, पुरी जरा संपूर्ण दांडा कर. शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि बंदर केला दुबार. पुरी जरा संपूर्ण दांडा कर. तर कौतुक करावं लागेल फलंदाज भूषण पाटीलचं. पुन्हा एकदा जुना भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या भूषणने गाजवल्या, त्यामध्ये रतनबुवामध्ये देखील स्फोटक खेळी साकारली होते. नवी मुंबईचा एक नावाजलेला फलंदाजाने आज मात्र त्या प्रकारची फलंदाजी तमाम प्रेक्षकांना करून दाखवतोय. तुम्ही जर पाहिलं 15ची सरासरी प्रति षटकामागे हवी होती. पहिल्या षटकात 6 धावा आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये ती सरासरी वसूल केली. गोलंदाज सज्ज होतोय कैलास. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे इशारा. इथे मात्र खराब मारा. सातत्यानं अवांतर धावेंचा भरणा पाहायला मिळतोय. दबाव तंत्र पुरेपूर गोलंदाजावर जाणवतोय, कारण समोर तुम्ही पाहताय रवी आणि 9 सेकंडकडे भूषण. 2 मातब्बर फलंदाजी ते खेळत आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचते 31 वर. 31 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या गेल्यात फलंदाजी करत असताना कुमार 11 तुर्बे संघाच्या. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय. सातत्यानं सुरेख गोलंदाजी. यॉर्कर लेनचे चेंडू, खोलवर टप्प्याचे चेंडू, प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन इथे पाहायला मिळतंय, कारण चांगली खेळ फलंदाजी साकारते भूषण. इथे मात्र रवी कुठेतरी खराब फॉर्मशी झुजतोय. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्या प्रकारचा समतोल पाहायला मिळत नाही. कैलासच्या माध्यमातून मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू या षटकाचा टाकला गेलाय. पुढचा चेंडू पुढे एकदा कैलास सज्ज होते. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र मोठा फटका. उंची जास्त, लांबी कमी, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. पूर्णपणे चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला. तत्पूर्वी मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एकच धाव घेतोय भूषण, कारण भूषणच्या बॅटमधून धावांचा पाऊस. मागच्या षटकामध्ये तुम्ही पाहिला 3 लांबलचक षटकार खेचले आणि त्यामुळे मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. भूषण जरूर चांगल्या फॉर्म मध्ये, भूषण मध्ये जरूर क्षमता आहे. मोठमोठे फटके भूषण पाटील लगावू शकतो. धाव संख्येचा जर तुम्ही विचार केला, धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 32. 32 धावा धाव फलकावर लागल्यात. तर रवीने मात्र चेंडूफळी बदलण्याचा निर्णय घेतलाय. तर चेंडूफळी इथे बदलली जाते. बघायचं चेंडूफळी बदलल्यानंतर काय कमाल करतोय फलंदाज रवी म्हात्रे, कारण पूर्णपणे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगताचा जर विचार केला, नवी मुंबईतली नावाजलेली जोडी खेळपट्टीवर तुम्ही पाहताय. एकीकडे रवी म्हात्रे ऑलराऊंडर खेळाडू, तर घातक फलंदाज भूषण पाटील. चांगलं प्रदर्शन कुमार 11 तुर्बे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. भूषणचे बरेचसे फॅन आहेत, रवीचे बरेचसे फॅन आहेत. त्यांचा सामना पाहण्यासाठी मात्र जरूर तमाम प्रेक्षक इथे आलेत. गोलंदाज पुढे एकदा सज्ज होते. समोर तुम्ही पाहू शकाल लांबलचक षटकार लगावलेत मागच्या षटकात. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट, मोठा फटका आणि बघता बघता चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग 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 हिट षटकार. लांबलचक षटकार लगावलेत मागच्या षटकात. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट, मोठा फटका आणि बघता बघता असताना काय खेळ तुम्ही भूषणचा पाहताय. धाव संख्या जाऊन पोहोचते
तब्बल 38 धावा भूषणच्या बॅट मधून निघालेला हा चौथा षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षकांची मन भूषण पाटील जिंकून घेतोय. कौतुक करावं लागेल भूषणचं. मोठमोठ्या नाईटच्या क्रीडा स्पर्धा गाजवल्यात आणि आज मात्र या मैदानावर स्फोटक फलंदाजी करतोय. तमाम प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद लुटतायत. त्या सर्वच प्रेक्षकांचं भालचंद्र स्मृती चषकामध्ये सहर्ष असं स्वागत. पंचांची भूमिका प्रवीण भगत मॅन फ्रॉम वाशिगाव आणि स्वप्नील नाईक मॅन फ्रॉम बोनकोडे यांच्या माध्यमातून सुरेख अशी पंचगिरी केली जाते. गोलंदाज पण एकदा सज्ज होते कैलास. इथे मात्र ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू होता त्यावर चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या वेळेस निर्धाव चेंडू जातो त्यावेळेस राकेश स्मृती एरोली संघाचे पाठीराखे टाळ्या वाजवतात. ज्या वेळेस षटकार लगावला जातो त्यावेळेस कुमार 11 तुर्बे संघाचे पाठीराखे टाळ्या वाजवतात. तर दोन संघादरम्यान चाललेली जुगलबंदी दोन संघादरम्यान चाललेली कश्मकश इथे पाहायला मिळत आहे. काटेकी टक्कर कडवी झुंज आणि कडा मुकाबला. इथे मात्र सुरेख गोलंदाजी गती परिवर्तन लगातार दोन चेंडू मात्र फलंदाज भूषणला बीट केले षटकार मारल्यानंतर. तर चांगल्या गोलंदाजीची लक्षणे इथे दिसतात. ज्यावेळेस तुम्हाला एखादा मोठा फलंदाज एक षटकार लगावतो त्यानंतर तुम्हाला कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. धावसंख्या स्थिर आहे 38 या आकड्यावर. धावा काढायच्या तुम्हाला 75 धावांचं टार्गेट चेस करत असताना 38 धावांचा पल्ला गाठलाय कुमार 11 तुर्बे संघाने. पुढचा चेंडू इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लागोपाठचा तिसरा चेंडू या षटकातला डॉट जातोय. षटकार जरूर भूषणने लगावला परंतु त्यानंतर कैलाशने मात्र सुरेख कमबॅक केलं. बघता बघता षटक क्रमांक तिसरं देखील इथे पूर्ण झालं. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या संपुष्टीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात तब्बल 38 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्ले.
धन्यवाद डीजे. तर शेवटचे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 20 धावांची गरज. समोर तुम्ही पाहताय डेंजर मॅन फ्रॉम कुमार 11 तुर्बे, ज्या फलंदाजाने अक्षरशः तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली, मोठमोठी मैदानं गाजवली, मॅन ऑफ द सिरीज मध्ये नॅनो कार, त्यानंतर बऱ्याचशा बाईक्स ज्या फलंदाजाने मिळवल्या, तोच भूषण पाटील इथे मात्र खेळतोय. नॉन स्टेकेनकडे त्याला साथ देतोय अक्षय पाटील. तर विनंती करतो सामना इथे चालू करा. शेवटचे चेंडू असतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. कोण जिंकणार हा सामना? कुमार 11 तुर्बे की राकेश मुदे ऐरोली? ऐरोली वर्सेस तुर्बे असा विद्यमान सामना रंगतोय. शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज कैलास. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं शेवटचं. काय कमाल करतोय कैलास या षटकामध्ये. भूषण पाटीलची बॅट मात्र तळवलेली आपण पाहतोय. साथ देतोय त्याला अक्षय पाटील. 6 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या 2 चेंडूवर सामन्याचा निकाल नक्की स्पष्ट होईल. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा, त्यावर मात्र मोठा फटका आणि बघता बघता चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग 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 हिट. षटकार. पाटील 6 चेंडू आणि 20 धावा. पहिल्या 2 चेंडूवर सामन्याचा निकाल नक्की स्पष्ट होईल. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा, त्यावर मात्र मोठा फटका सामना जिंकण्यासाठी आणि बघता बघता चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग 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 हिट. षटकार. चेंडू असतील तर प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. आपल्यावर चेंडू फळी दाखवतील असं कळवत आहेत. चेंडू असतील तुमच्याकडे 5 आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावा. हृदयाचे ठोके उंचावणारा हा सामना. इथे मात्र दुसरा चेंडू मात्र सुरेखरित्या टळवलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवर लांबल्याचा षटकार लगावला. दुसऱ्या चेंडूवर मात्र उत्तुंग चौकार लगावला आणि प्रेक्षकांच्या टाळ्या मात्र या फलंदाजीची किंमत सांगून जातात. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 65. 65 चेंडू असतील तुमच्याकडे 4 आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. आज मात्र भूषण पाटीलचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. तमाम प्रेक्षक इथे मात्र सामना बघतायत आणि तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये मात्र भूषण पाटीलनं स्थान निर्माण केलंय. लांबलचक षटकार लगावले, चांगले चांगले चौकार लगावले, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाले आणि त्याचा मोबदला मात्र 4 चेंडू आणि 10 धाबा. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. दोन्हीही संघांना जिंकायचं आहे, परंतु एखादा संघ ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस एखाद्या संघाला हरावं लागतं. हीच क्रिकेटची रीत आहे. विनंती करतो सामना चालू करा. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. तुम्हाला 4 चेंडू टाकायचे 3 मिनिटांमध्ये. समोर तुम्ही पाहू शकाल नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा बाहुबली अर्थातच भूषण पाटील. ओपन क्रिकेटमध्ये जरी सुमित ढेकलेला बाहुबली म्हणत असतील तरी देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा बाहुबली आहे भूषण पाटील. इथं मात्र फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका. बघता बघता चेंडू चाललाय सीमा पार. 6 धावांशी बिग 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 हिट. षटकार. डीजे तर देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा बाहुबली आहे भूषण पाटील. इथं मात्र फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका. बघता बघता चेंडू चाललाय. डीजे हा सामना कोणीही जिंको, परंतु क्रिकेटचा विजय झालाय. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवा एकदा या सामन्यासाठी. तमाम प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज मात्र इथपर्यंत आला पाहिजे. तर सामना जर बरोबरी सुटला, प्रथम विकेट व नंतर टॉस वर निर्णय देण्यात येईल याची नोंद घ्या. चेंडू असतील तुमच्याकडे 3 आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. तुमचा एकच गडी बाद झालाय, त्यांचे 4 गडी बाद झाले होते. 3 काढल्या तरी देखील तुम्ही जिंकता, परंतु अजून क्रिकेट शिल्लक आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज. कौतुक करावं लागेल भूषण पाटीलचं. जितकं कौतुक या फलंदाजाचं करावं तितकं कमी. काय अफलातून फलंदाजी. मोठमोठी मैदानं गाजवली. भूषण पाटीलसाठी रोख रुपये 500 आलेत महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. बक्षिसांचा वर्षाव देखील इथे होतोय. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. गोलंदाजाच्या मनामध्ये मात्र धगधग होते. तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील धगधग निर्माण झाली आहे. पुढचा चेंडू या षटकातला. इथे मात्र चांगला फटका इथे लगावला जातोय. जरूर 2 शतकांमधून चेंडू चाललाय सीमा पार. टाळ्या देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा बाहुबली आहे भूषण पाटील. इथं मात्र फुलटॉस पद्धतीच्या डीजे. तर या पुढचा सामना मात्र 5 मिनिटांमध्ये चालू झाला पाहिजे असं आयोजक संयोजक कळवतायत. तसंच
या स्टँडच्या मागे जी भिंत आहे त्या मागे जो रस्ता आहे त्या रस्त्यावर ज्या गाड्या मध्ये पार्क केल्यात कृपया करून त्या काढा. ॲम्ब्युलन्स आणि मोठ्या गाड्या तिथे अडकल्यात, त्यामुळे विनंती करतोय रस्त्याच्या मधोमध पार्किंग करू नका. इतकंच म्हणेन, असा सामना पुन्हा होणे नाही. चांगलं फलंदाजी भूषण पाटीलच्या माध्यमातून विनंती करतोय. भूषण पाटील व्यासपीठावरती यायचंय. महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून रोख रुपये 500. योगेश तांडेल करावे यांच्या माध्यमातून रोख रुपये 2000 भूषणच्या खेळीसाठी इथे दिले जातील. कौतुक करावं लागेल प्रेक्षकांचं. चांगल्या फलंदाजीला मात्र नेहमी साथ मिळत असते. योगेश तांडेल यांच्या माध्यमातून रोख रुपये 2000 करावे. महेंद्र रामा भोईर यांच्या माध्यमातून देखील रोख रुपये 500, म्हणजे टोटल 3000 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी भूषण पाटील व्यासपीठावर. वेल प्लेड भूषण. अशीच खेळून सातत्यानं तुझे नवीन बाईकरांना पाहायला मिळो ही सदिच्छा इथे प्रकट करतोय. आणि व्यासपीठावर यायचं रोख रुपये 3000, त्यामध्ये 2000 इथे मात्र कराव्याच्या एका प्रेक्षकाच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेत. त्याचबरोबर 500 रुपये महेंद्र पाटील आणि 500 रुपये महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून व्यासपीठावर या. सन्माननीय रामनाथ भोईर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते रोख रुपये 3000 आणि ऑरेंज कॅप इथे देण्यात येईल. अजित म्हात्रे घनसोली यांच्या माध्यमातून 500, रोख रुपये 3500 इथे देण्यात येतील. ऑरेंज कॅप देखील इथे देण्यात येईल. विनंती करतोय भूषण पाटील व्यासपीठावर यायचा. प्रेक्षकांना एकदा विनंती करतोय जोरदार टाळ्या वाजवा. नवीमुंबईचा स्टार खेळाडू भूषण पाटील अतिशय सुरेख फलंदाजी आणि तमाम प्रेक्षकांची मन मात्र जिंकून घेतली. तर भूषण पाटील चा इथे गौरव इथे होतोय. वेल प्लेड भूषण. अशीच खेळ तुझी सातत्यानं आम्हाला पाहायला मिळावी. तर भूषण पाटील आपल्या सोबत आहेत. तर भूषण पाटील सोबत आपण थोड्याशा गप्पा गोष्टी करूया. भूषण पाटील जोरदार टाळ्या वाजवा भूषण पाटील साठी. वेल प्लेड भूषण. अशीच खेळी तुझ्या माध्यमातून सातत्यानं आम्हाला पाहायला मिळावी ही सदिच्छा ते प्रकट करतोय. भूषण पाटील 2 मिनिटं तुझी आम्हाला मिळावीत, कारण सातत्यानं नवी मुंबईमध्ये तुझं नाव गाजतंय. दुबईवरून तू आलास, 6 वाजता इथे पोहोचलास आणि आज मात्र मैदानामध्ये अफलातून फटकेबाजी केलीस. तर काय झालं होतं तुझ्या मनात? 75 धावांचं मोठं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना काय स्ट्रॅटर्जी होती तुझी? ते कशा प्रकारे चेस करायची स्ट्रॅटर्जी तुझी होती? नक्कीच जर 75 धावा बघितलं तर खूप जास्त दिसत होत्या, पण जर पर ओव्हरला तुम्ही 15च्या रन रेटनी जर बघितलं तर थोडं सोपं समीकरण वाटत होतं. तर त्याच रीतीने मी चांगली स्टार्ट जर भेटली असती तर नक्कीच मला माहिती होतं की टार्गेट गेटेबल आहे आणि तेच झालं. चांगली स्टार्ट भेटली. पहिल्या षटकात थोडंसं बॅकफुटवर आलो. पार्थूने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या षटकात आम्ही पूर्ण मॅचमध्ये आलो आणि त्यानंतर पूर्ण मॅचमध्ये पकड होती. नक्कीच वेल प्लेड भूषण पाटील. तुझी खेळी अशीच आम्हाला सातत्यानं पाहायला मिळो. तर एकदंत घनसोली यांच्या माध्यमातून रोख रुपये 2000 देखील भूषण पाटिल ऑन द माइक. भूषण पाटिल, दुबई की हवा, दुबई का पानी पी के सीधे हिंदुस्तान